नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या क्षणाच्या 3 महत्त्वाच्या बातम्या कुठल्या आहेत ते सुरुवातीला बघूयात. पहिली बातमी औरंगाबादमधून. लेबर कॉलनीवर हातोडा पडलाय. लेबर कॉलनीतली 338 घरं पाडण्याची कारवाई आज सकाळपासून सुरू आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे आपल्या सगळ्यांच्या कामाची. सोसायटीचं डीम्ड कन्व्हेन्स आता अत्यंत सोपं करण्यात आलेलं आहे. सोसायटी रजिस्टर करतानाच बिल्डरला कन्व्हेन्स पेपर्स सादर करावे लागतील. या संदर्भातली सविस्तर बातमी, कन्व्हेन्स प्रक्रिया कशी करायची हे आपण बघणार आहोत या बुलेटिनमध्ये. तर तिसरी महत्त्वाची बातमी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात. महाविकास आघाडी सरकार ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत चर्चा करणार आहे. त्या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याला बघायचे आहेत आज काय विशेष मध्ये. तर पहिली बातमी आरोप प्रत्यारोपांबाबतची. किरीट का कमाल 3 अशा मथळ्याखाली संजय राऊतांनी आज पुन्हा सोमय्यांवर टीकेची झोड उठवली. सोमय्यांनी 5,600 कोटींच्या NSEL स्कॅमच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. त्या संदर्भात मोतीलाल ओसवाल कंपनीची ईडीने चौकशी केली. त्यानंतर 18-19 मध्ये ओसवाल कंपनीनं युवक प्रतिष्ठानला लाखो रुपयांची देणगी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. आणि ही युवक प्रतिष्ठान किरीट सोमय्या यांची संस्था आहे. NSEL स्कॅम चौकशीची मागणी त्यांनी केली होती. संजय राऊतांनी हा आरोप करताना काय ट्विट केलंय बघूया आपण. संजय राऊत त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतायत, किरीट का कमाल भाग 3. किरीट सोमय्यांकडून 5,600 कोटींच्या NSEL स्कॅमचा घोटाळा. कंपनीच्या पिऊनच्या घरी जाऊन तमाशा करण्यात आला होता. ईडी कडून या संदर्भात मोतीलाल ओसवाल कंपनीची चौकशी झाली. 2018-19 मध्ये सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला ओसवाल कंपनीनं देणग्या दिल्या. मोतीलाल ओसवालकडून 2 वर्ष युवक प्रतिष्ठानला देणग्या देण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. यानंतर मराठा आंदोलनासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी येते. मराठा आंदोलन बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं जाते. खोटी अॅट्रॉसिटी लावून जमीन लाटणाऱ्या उदानी बिल्डरला मोका लावण्याची मागणीही करण्यात आली. मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं जात आहे. ही त्या आंदोलन स्थळाची दृश्ये. गुन्हे मागे घेण्यासाठी म्हणून मराठा शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत. आताची ही सगळ्यात मोठी बातमी. खोटी अॅट्रॉसिटी लावून बिल्डरनं जमीन लाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. उदानी बिल्डरला मोका लावण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे. मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन केलं जाते. खोटी अॅट्रॉसिटी लावून जमीन लाटण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. उदानी बिल्डरला आता मोका लावण्याची मागणी या आंदोलकांनी केलेली आहे. मराठा शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत आणि मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याजवळ हे आंदोलक इथे जमलेत, आंदोलन करतायत. आपल्याला खोटी अॅट्रॉसिटी लावून जमीन लाटली गेली असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळेच उदानी बिल्डरवर मोका लावण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तांना नोकरीमध्ये संधी नाही तरी जमिनी लाटू नका. आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब, अजितदादा असे सगळे मंडळी 2-2 तास जाऊन याच्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतात. आता बातमी औरंगाबादमधून. औरंगाबादच्या लेबर कॉलनीवर आज हातोडा पाडायला सुरुवात झाली आहे. शासकीय कर्मचारी वसाहत असलेल्या लेबर कॉलनीत अनेक वर्षांपासून कर्मचारी राहायचे. निवृत्तीनंतरही काही कर्मचारी इथे वास्तव्याला होते. या वसाहतीवरून प्रशासनानं सुप्रीम कोर्टापर्यंत खटला लढला. त्यात त्यांना यश आल्यानं आता या लेबर कॉलनीतील 338 घरं पाडण्याचा निर्णय झालाय. 30 JCB आणि 200 मजुरांच्या मदतीनं ही वसाहत पाडली जाते. या कारवाईसाठी 500 पोलीस आणि 150 अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात आहे. कारवाईच्या दरम्यान कुठलाही तणाव निर्माण होऊ नये यासाठी परिसरामध्ये 144 कलम लागू केला आहे. घर पत्त्यासारखे उद्ध्वस्त केले तुम्ही. काय बोलणार आम्ही तुम्हाला. आमच्या लेकरांचे जन्म इथे गेले. सगळी आमच्या आयुष्याची सुरुवात इथून झाली. आता काय शेवट करता का आमच्या इथे. काहीच नाही बोलणार. काय बोललं बाकी नाही राहिलं बाबा. काहीच नाही बोलू शकत मी. काहीच नाही बोलायचं मला. आम्हाला आशा होती काहीतरी द्यायला पाहिजे होतं त्यांनी, पण काहीच दिलं नाही आम्हाला प्रशासनानं. शेवटपर्यंत आम्ही थांबलो, शेवटपर्यंत सामान नेले नाही, पण आम्हाला काहीच दिलं नाही. पाटलं थोडंफार तरी काहीतरी देतील, पण नाही दिलं आम्हाला काही. आणखी एक महत्त्वाची बातमी. राज्यातल्या सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कन्व्हेन्स डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. सोसायटी नोंदवतानाच बांधकाम व्यावसायिकाकडून कन्व्हेन्ससाठी अत्यावश्यक कागदपत्र घेतली जाणार आहेत असा महत्त्वपूर्ण निर्णय सहकार विभागानं घेतलाय.
यामुळे सोसायट्यांना डीम्ड कन्व्हेन्स करून घेताना होणारा त्रास कायमचा वाचेल. डीम्ड कन्व्हेन्स कसं सोपं झालेलं आहे बघा. सोसायटी नोंदवताना बिल्डरकडून कन्व्हेन्सचे पेपर घेतले जातील. 4 महिन्यात कन्व्हेन्स करून देणं अनिवार्य आहे. त्यानंतर सोसायटी अर्ज ठराव सादर करून डीम्ड कन्व्हेन्स केलं जाईल. सहकार आयुक्तांचे सर्व उपनिबंधकांना असे आदेश आहेत. तातडीनं कन्व्हेन्स करून घ्या असे आवाहन सहकार आयुक्तांनी केलंय. तर डीम्ड कन्व्हेन्ससाठी कोणती कागदपत्रे लागतील बघा. मोफा कायद्याच्या नियमातील नमुना 7 मधला अर्ज, सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र, डेट डिक्लेरेशन प्रत, लेआउटमध्ये समाविष्ट सर्वे, गट नंबरचा 7-12 उतारा, सभासदांच्या अग्रीमेंटची कॉपी किंवा मग इंडेक्स 2. डीम्ड कन्व्हेन्ससाठी प्रवर्तकाला बजावलेली नोटीस, संस्थेतल्या सर्व सदनिकाधारकांची यादी, बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र. समृद्धी महामार्गासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. या महामार्गावर विना अडथळा प्रवास करण्यासाठी एक्झिट बेस्ड टोल आकारला जाणार आहे. म्हणजे प्रवाशांना महामार्गावरून थेट बाहेर पडतानाच टोल भरावा लागेल. इतर महामार्गांवर एंट्री बेस्ड टोल म्हणजेच महामार्गावर प्रवास सुरू करताना टोल आकारला जातो. त्यामुळे टोल नाक्यावर गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी प्रथमच एक्झिट बेस्ड टोलची संकल्पना समृद्धी महामार्गावर राबवली जाणार आहे. महामार्गावर जिथून प्रवेश केला तिथे संबंधित वाहनाची नोंद होईल आणि जिथे ते बाहेर पडेल तिथे स्लिप रोडवर असलेल्या टोल बूथवर एकूण किलोमीटरनुसार आपोआप टोल आकारला जाईल. इथेही केवळ फास्टॅगच्या माध्यमातूनच टोल आकारणी केली जाणार आहे. मुंबई आणि नागपूर दरम्यानचा एकेरी टोल 1,215 रुपये आहे, जो दर 3 वर्षांनी 16% वाढेल. हा टोल कंत्राटदार किंवा एजंटऐवजी थेट MSRDC कडे जाईल. छत्रपतींचा विचार म्हणजे